महापौर आरक्षणामुळे भाजप आणि शिवसेनेची कोंडी झाली का असा प्रश्न आता उपस्थित होतो। एसटी प्रवर्ग निघाल्यास भाजप आणि शिवसेनेची कोंडी होऊ शकते। दोन्ही पक्षांना महापौर पदावर पाणी सोडावं लागणार आहे। संभाजीनगरमध्ये भाजप शिंदे सेनेतल्या इच्छुकांच्या हृदयाचे ठोके आता वाढल्याचं दिसतंय। दोन्ही पक्षांकडे एसटी प्रवर्गातला उमेदवारच नाही। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। दोन्ही पक्षांकडे एसटी प्रवर्गातले सध्या कुणीच उमेदवार नाहीये, त्यामुळे संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिंदे सेनेची सध्या धाकधूक वाढली। इच्छुकांच्या हृदयाचे ठोके वाढल्याचं पाहायला मिळतं। जर आरक्षणामध्ये एसटी प्रवर्गाकडे आरक्षण गेलं तर दोन्ही पक्षांकडे एसटी प्रवर्गातला कोणताही उमेदवार नाहीये, त्यामुळे नेमकं काय होईल हे पाहावं लागेल। अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे। विजय, खरं तर दोन्ही पक्षांकडे एसटी प्रवर्गातला कुठलाही उमेदवार नाहीये, त्यामुळे जर एसटी प्रवर्गाकडे आरक्षण गेलं तर नेमकं काय होऊ शकतं, पक्ष काय निर्णय घेऊ शकतात? नक्कीच कल्याण जर पाहिलं तर उद्या आरक्षण सोडत आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगरचं आरक्षण सोडी एसटी प्रवर्गात जर गेल्यास भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षाकडे जर पाहिलं गेलं तर बहुमत आहे। मात्र एसटी प्रवर्गातील एकही उमेदवार त्यांचा विजय झालेला नाही, त्यामुळे या दोघांनाही आता थेट सत्तेवरती पाणी सोडावं लागणार आहे। त्यांची कोंडी जी आहे ती निर्माण या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे आता ओबीसी असेल, ओबीसी महिला असेल, पुरुष असेल, एसटी पुरुष असेल, हे लागल्यास या पक्षातील भाजपमधील उमेदवार जे आहे ते महापौर होऊ शकतात। मात्र एसटी वर्गातून जर महिला लागली तर आरक्षणाबाबतीत आहे ते मोठा ताळमेळ जो आहे तो भाजपमध्ये आणि शिवसेनेमध्ये उडणार आहे, कारण दोन्ही पक्षाकडे उमेदवार नाही। त्यामुळे इतर पक्षातील उमेदवार जो आहे तो त्यांना आयात करावा लागणार आहे। त्यासाठी आता पक्ष देखील इतर पक्षाची जी आहे ते त्यांना मागणी देखील करावी लागणार आहे। त्यामुळे आता पक्ष त्यांना पाठिंबा देणार का नाही दिल्यानंतर या दोन्ही पक्षांचं बहुमत असताना दुसऱ्या पक्ष सत्ता स्थापन करू शकतो। विजय, खरं तर चक्राकार आरक्षण सोडत असते, त्यामुळे यंदा संभाजीनगरमध्ये कोणत्या प्रवर्गाकडे आरक्षण जाऊ शकतं? या बाबतीत जर पाहिलं सध्या ओबीसी पुरुष, ओबीसी महिला अथवा ओबीसी पुरुष होऊ शकतात अंदाज वर्तवला जात आहे। मात्र एसटीचा देखील यामध्ये सगळ्यात जास्त जो आहे तो अंदाज वर्तवला जात आहे। राजकीय दृष्ट्या जर पाहिलं तर एसटी पुरुष किंवा महिला ही जागा देखील सुटू शकते असा देखील अंदाज आहे। एसटी महिलांना देखील सुटण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण यापूर्वी जर पाहिलं तर ओपन पुरुष असेल, ओपन महिला असेल, संपूर्ण महापौरांचा निकाल जो आहे तो झालेला आहे। त्यामुळे आता यावेळी एसटी महिला अथवा एसटी पुरुष अशी जागा जी आहे ती सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आता उद्या जर पाहिलं तर आरक्षण सोडत आहे, यामध्ये आता कोणती जागा सुटली हे पाहणं महत्त्वाचं असतं। नक्कीच विजय, त्यामुळे आरक्षण सोडतीमध्ये जागा नेमक्या कोणत्या प्रवर्गाकडे जाते याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागले। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।